काय गड्या गमूनही नाही राहिलं, घरी घरी आहे माणूस तर. पाण्याचे आहे ना, निर घरी घरी घरी. किती दिवस झाले आता, 8-10 दिवस झाले निर घरीच आहे. कोणाच्या इकडे कामं नाही ना, धंदे नाही, काहीच नाही. अन किती दिवस झाले आता आम्ही बाईनं एखादी पार्टी नाही केली. काही ना काहीतरी करून खावं आता. मागच्या वेळेस भजेच करो तर वडेच करो, काही ना काही करो. आता तर काहीच नाही केलं गड्या, किती दिवस झाले तर. म्हणू काय शांताबाईले करू काय म्हणून आपण. कोण आता नागपंचमी आली गड्या उद्याची, तर वारुडावरही जा लागन आता पूजा गिजा करायला. आता मग तर भजे गिजे उद्या खाल्ल्याच जाईल. आजच्या आज म्हटलं तर आज बाया तयारही होणार नाही. मला तर विचार असा करते का आजच्या आजच करावं. घरी करतो म्हटलं तर काय आपल्यालाच करावं लागते सारं. एकट्या एकट्यात मजाही नाही येत गड्या खायची. 2-4 जणी राहिल्या तर चांगलं वाटते. कोण्या निमित्तानं आपण समजा जवळ जवळ येतो मैत्रिणी. मनाच लागन शांताबाईले, शांताबाई चल म्हणून आपण एखादी पार्टी करू म्हणून खायची. जातोच जराशी तिच्या घरी शांताबाई म्हणून आपण 2-4 जणी जमा करू म्हणून. तसंही ना मला तर कोणी काही जुमानत नाही, पण शांताबाईनं जर म्हटलं तर होच म्हणते बाया. दरवाजा लावून घेतो गड्या, नाही तर कुत्र गित्र चाललं जाईल घरात. कुत्र केलं तर ह्या माणूस अजून मायाच नावानं बोंबलन. कुठं गेली होती म्हणून तू हिंडाले. चाल आता चालली जातो, म्हणजे आता कसं टेन्शन नाही राहत आपल्याला. हे काय आले गड्या आता. आता अजून माझ्या डोक्याच्या मागं टुंगणं लावून देईन बसून मला अजून घरात. झाले नाही भेटन कुठं. कुठं निघाली म्हटलं, दरवाजा गिरवाजा लावून कुठं चालली तू आता? कुठं नाही चालली, शांताबाईच्या घरी जातो जराशी. ते वावरा गिवराचं विचारून येतो तिला जरासं. अन पाहतो म्हटलं तिच्या वावरात असून काही कामधंदा तर राहतेच तिच्या इथं नेहमी काही ना काही चालू. तर भेटला तर चाललं जायचं घरी राहिल्यापेक्षा. गमून राहिलं मला एकटं घरी. तर उद्या कुठं जाऊ शकतो, नाही तर तू उद्या नागपंचमी आहे ना, आणि जाऊ शकतो काय आता उद्या कामाला? कोण जाते? सगळे लोक घरी राहते, तू एकटीच जाशील काय? उद्याच नाही हो, उद्याच्या दिवस घरी राहीन. पण मग परवा नरवा कधी तर जाईन ना. तर सारे लोक काही घरीच राहीन का आता 12 महिने. बरं, माझे कपडे वाहिले धुतले, त्या कालपासून धुवून ठेवले, तर हवेत टाकले जाऊ शकते हडकाले. वाहिले असं तर ते मला घालाले. त्या पाण्या पावसाचे वाळून राहिले काय कपडे, घरात टाकाव तर म्हणतो. तर तुम्ही नाही म्हणता पंखाही चालू करू नको. मग कसे वाईन मग कपडे? पंखा जर चालू राहिला तर हवेनं वाईन तरी जाते. बापा, पंखा चालू केला म्हणजे लाईन बिल नाही येत काय? कोणाला भरायला लागते ते? तुला भरायला लागत म्हणून तुला हिरवाई होतीस सारं. तर तुमच्यासाठी म्हणून राहिली मी, माझ्यासाठी नाही म्हणून राहिली. तुम्हाला सायना वाईले कपडे घालायची गरज आता म्हणून म्हटलं पंखाने लावू दे, बाहेर ऊन नाही. मग कायच्यात वायू मी कपडे का हवा घालू का त्याला आता ना, तर चुलीत घालू त्याले. जराशे बैल नेऊन टाकाव, वातावरण खुललं म्हणजे. घरात आणले तर घरात राहते, आणि बैल राहिले तर बैलच राहते. हो हो, भले हुशार आहे तुम्ही. कपडे घरात काढून आणतो तर पाणी बंद होते, आणि बाहेर नेऊन टाकतो म्हटलं तर पाणी चालू होते. मग काय करू, त्याच्यापेक्षा राहू दे अंदर. तर आता काय घालू मी? आता असाच राहू काय? कुठं जायचं असलं तर असंच जाऊ काय मी? तर आता कुठं चालले तुम्ही? पाण्या पावसाचे घरी बसना आता. कायले तरतर करता कुठं झाले? एक तर काय म्हणते नदी नाले पुरं आले आहे, वाहून पाहून जाण तिकडे. मी काय व्हायचो, माझ्या काय व्हायला चित्त काय नाही रे तू. मी नाही जात वाहून घेऊन. मी नदीचा पूर पाहायला चाललो, पूर आला म्हणते नदीले. कायलेच जा लागते म्हणतो मी. अन पूर पाहायला जायचं आहे तर असेच जा ना. लय दूर आहे का नदी, लोक तर असेच जाते. चालले तिथं पुरे कपडेच पाहिजे काय? पाणी आलं म्हणजे अजून ओले होईल ना ती. फरक पडलं काय माय बायकोच्या डोक्यात? असा उघडा जाऊ काय मी? काय होते तर इथं गावात तर फिरताच ना असे. मग गावातलेच लोक तिथं राहील नदीवर, त्यानं तुम्हाला पाहिलंच आहे असं उघडं. दुसरे कपडे ठीक आहे मग माई, दुसरे असेल तर देणं कोणते? दुसरे कोणते देऊ? इनमिन 3 ड्रेस आहे तुमच्या जवळ. एक तो घरीच घालता, आणि 2 आहे ते ठेवले आहे नवीन. आणि तुम्हाला कपडे घ्या म्हणतो घ्यायला पाहत नाही. मग नाही घेत तुम्ही कपडे, तर मी काय करू? घाला आता एकच एक. आता वायू देते नाही, वाईलाच बाहेर जा. नाही तर मग माय घालत असेल तर दे तुम्ही. हे काय घालून मी माझ्या बायको म्हणून जाऊ का तिथं? मग काय करू मी? एकच ड्रेस आहे तुम्हाला, कुठून देऊ दुसरे कपडे? घ्यायच्या वेळेस नाही म्हणता, जिथं तिथं कंजूशी करता आपली. का नाही बा आपल्याला पाहिजे का काही? दिवाळीला माझ्या आईनं पैसे दिले, कपडे घ्या म्हणे, तर नाही बँकेत टाकून दिले. घ्या ना मग आता. पैसेच घालून गेलं ते अंगात आता. तेव्हा तर मोठे म्हणतात पैसे कामात पडते, पैसे कामात पडते. अडी अडचणले पैसेच कामात पडते. मग आता अडी अडचण आली ना तुमच्यावर, घ्या ते पैसे लावून अंगाले आता. चिटकून घ्या नोटा पुऱ्या. माणसानं जेवढी कंजूशी करायला लागते का नाही, तेवढीच करायला लागत असते, अति नाही करायला लागत. तुला काय आहे, कंजूशी करतो हे अशा ठिकाणच्या बनेना घालतो म्हणून बरं आहे. तुमच्यासारखे जरी केलं ना चावना, तर माया म्हटलं डोक्यावर केस नाही राहत. बाबा बाबा, आता किती केस आहे हो तुमच्या डोक्यावर? मोज नाही होत नाही म्हटलं, एवढे दाट केस आहे तुमच्या डोक्यावर. जाय जाय, पाय कपडे पाय वाहिले असेल तर घालतो मी, जातो मी बाहेर. तुम्हीच पहा तुमच्या हातानं. मी बाहेर चालली जराशी, शांताबाईच्या घराकडे जातो मी. जाय पाय तुम्ही, लवकर येतो, नाही तर मग बसशील तिथं गोष्टी करत. साऱ्या दिवसचा दिवस चालला जाईल, पण गोष्टी नाही सरणार. मी कामी चालली आहे म्हटलं, गोष्टी करायला नाही चालली. तरी घंटाकभर लागतेच. येतो मी, दरवाजा लोटला आहे. अन कुठं जाण तर दरवाजा लावून जा. मी लावूनच जातो, मला फिकर आहे. कुत्र मांजरने दसलं पाहिजे म्हणून अंदर, त्या तरी लोटून घेतला. मी कडी कुलूप सगळं लावूनच जातो. काय पा लागते, दरवाजा ढंगाचा नाही तुमच्या घराचा. कुलूप लावल्यावर तर कुत्रा अंदर जाऊ शकते. एवढं मोठं भोक आहे त्या दरवाजाले. त्याच्यातून कुत्रा सगळे जायला जाते अंदर. हो जाय, शिकू नको मला, बरोबर आहे ती. एखादं टप्पर आणून मी लावून देईन त्याला आता. करत जा घराचे धिंगाणे. सारे लोकांचे घर बनून राहिले मोठे मोठे. तुम्ही याच्यातच राहा सारी जिंदगी. याच्यातच राहा म्हणजे घर नाही मी काही आहे. त्या बनून राहिले असं. किती चांगलं घर होतं माहिती, लग्न झालं तेव्हा आपलं. काही बोलत राहता, मी आली तर सुधरवलं घर. कसं होतं पहिले? घरात म्हटलं इथं बसायला मन नाही करे तुमच्या.
हा लय सुधरवणारी गेली. जाय आपलं काम कर पहिले. चालली काम नाही करत तर काय तुमच्यासोबत गोष्टी करतो मी. नाही बिन दोन कपडे नाही वाईन होत बायको कोण. हा कसे आपले इकडले तिकडले इकडे करत राहावं. नाही दुसरे कपडे आणा म्हणते ती वाईन नाही राहिली म्हणून. माहित आहे वारू काल माहित आहे मला माहित आहे 2 चॉकलेट भेटले म्हटलं शाळेत. तुलाच भेटले काय? मला बी भेटले. सगळ्यांना 2-2च भेटले काल शाळेत चॉकलेट. मला माहित आहे शाबासकी बी भेटली मॅडमच्या इकडून. मी ते डेकोरेशन करू लागली त्या मॅडमने पट्ट्या गिट्ट्या लावू लागली होती त्याचं बी मला भेटलं म्हटलं. मला बी भेटली. मला म्हटलं मॅडमनं शाबास म्हणे बेटा एवढे चांगले चांगले कामं केले म्हणे तुम्ही लहान लहान असून म्हणे. नाही पण मला की नाही जरा जास्तच करते मॅडम. मी आवडतो मॅडमले. पिंके स्वतःची ही नको करू. सगळेच आवडते आपल्या सर मॅडमले सगळेच लेकरं आवडते. सगळेच जण काही ना काही करते. हा तू एकटीच नाही ती लाडाची. सगळेच लाडाचीच असते मॅडमच्या. मी अभ्यासातही हुशार आहे बाई. हा 2-3 नंबर येतो माझ्या दरवर्षी. आता मग पहिला तर येत ना तुया. माझ्या येते 3रा पण तुया पहिला तर येत ना. मलाच लाड करते मॅडम. हा राहू दे तुलाच नाही करत सगळेच करते. मलाही करते सगळेच करते. पोट्ट्या कोण भांडून राहिले ह्या तिकडे नवऱ्यासोबत भांडून आली. आता काय मी तिकडे पोट्ट्याही भांडून राहिल्या. यायच्या सोबत बोला लागन आता. अय पिंके पिंके कोण भांडून राहिली त्या पोरी सोबत? रंजू काकू मी इले म्हणून राहिली तर मॅडम मलाच लाड करते सगळ्यात जास्त शाळेत. तर हे काय म्हणते मॅडम सगळीच लाड करत असते म्हणते. असं असते का काकू? मॅडम लोक फक्त एखाद्याच जास्त लाड करते. तुझ्याच काऊन लाड करते मॅडम? तू काय अशी खास करते मॅडम साठी? काहीच नाही करत जी काकू. जे काम आम्ही करतो तेच काम ही करते. पण इले काय वाटते तर मलाच लाड करते बा जास्त. असं नसते हो पिंके. मॅडम लोक सगळेच लाड करते आणि वेळ आली म्हणजे सगळेले माराई देते. हा असं नसते. सगळे चांगले असते मॅडम साठी. काकू तुम्हाला समजतच नाही मग. हो तुले मोठं समजते. तुला हुशार आहे कुणी. हा तुले समजते बाबा मला नाही समजत. भांडण करत असाल तर घरी जा आपल्या आणि नसन करत तर मग चांगला न केला. खेळतो काकू आम्ही. आता आम्ही नाही करत भांडण. हाय ना आरू आपण भांडण नाही करू आता. चल आपण आपल्या घरी माझ्या घरी खेळू आता. माझी आई माहिती आहे का मला पहिलेच कल्ला करते त्यासोबत राहिले. रात नको जाऊ म्हणते तिच्यासोबत. तरी मी जबरदस्ती त्यासोबत खेळायला येतो म्हटलं इकडे. काऊन नाही म्हणते तू आई? काऊन नाही म्हणते हो तू आई? मी काय केलं? मी काय बदमाश आहे का? मी तर चांगली आहे. बिचारी पिंकी तू चांगली आहे. पण माझ्या आईला कोण सांगन? माझ्या आईला कोणी असं वाटते का सगळेच खराब आहे काय? काकू कुठे चालले तुम्ही? काही आणून पाहिजे काय? पाहिजे असेल तर द्या ना मी आणून देतो. नाही काहीच नाही पाहिजे मला. मी शांता काकूच्या घरी चालली. जातो म्हटलं जराशी आता घरी गमून नव्हतं राहिलं तर. तू याई घरी आहे काय का गेली कामाले? माझ्या घरीच आहे काकू. कामच नाही आहे म्हणे माझ्या आई म्हणे. जास्त माझ्या आईला म्हटलं मला कंपास घेऊन दे म्हटलं तर पैसेच नाही म्हणे. कामच नाही तर म्हणे. पैसे कुठून येईन म्हणे. मग कामाला जाईन पैसे भेटन म्हणे ना मग म्हणे घेऊन देईन म्हणे. हो कामच नाही वा आता पाण्याच्या यानं. जिकडे तिकडे वलवलच आहे कणी तर त्या पयाट्या उपडून येते ना तर मग निघाले नाही जाता येत. हा काकू म्हणूनच माझ्या आई घरी आहे. बरं येतो मग मी शांता काकूच्या घरून. आरू रंजू काकू शांता काकूच्या घरी कायले गेले तर चालतं काय पाहिले? पाहू ना आपण जाऊन. हा ह्या काय करते कधी कधी ना आपल्याला काही गोष्टी सांगत नाही. मस्त कार्यक्रम करते बिचारी. हा तर चालतं काय आपण जाऊन पाहू ना ऐकू ना त्याच्या गोष्टी. नाही बा मी नाही येत मला नाही आवडत. माझी आई नाही म्हणते अशा गोष्टी नाही ऐकू म्हणते कोणाच्या. तुला सगळं चुकीचं शिकवते का? चुकीचं कायले शिकवते? नाही मोठी आहे म्हणते अशी. आणि नाही मोठी आहे कधीच चुकीचं सांगत नाही. अहो मोठ्या माणसाला काही समजत नाही. ते कधी आपल्या लेकराईले सगळ्या याच्यातून दूरच ठेवायला पाहिजे. हा पण आपण माहित आहे का तरी सगळं करून घ्या लागते. चल तू आपण जाऊ शांता काकूच्या घरी. आणि सापडलं म्हणजे मग गोष्ट ऐकताना काय म्हणणार मग आपल्याला? काहीच नाही आपण सांगू ना बंटीला भेटायला आलो म्हणून. बंटी नाही का बंटी त्याला घेऊन ये मग खेळासाठी. ठीक आहे ना मग चल. घरी आहे का नाही गड्या शांताबाई? पण दरवाजा तर उघडाच आहे. हिची सून असन नाही तर घरी. हे गेली असन नाही तर कुठं. शांताबाई शांताबाई व शांताबाई. रंजू काय म्हणून राहिली व? शांताबाई घरीच आहे ना तू? का चालली कुठं वावरा घरात चालली काय? नाही आज नाही चालली गड्या आज घरीच आहे. काऊन काय म्हणत होती? काल गेली होती. काल काय होतं बोलते वावरात? मजूर बिजूर होता काय? नाही मजूर कुठं वागून राहिला व वलसत आहे सारं वावर मायवालं. एवढ्या लवकर येणे होत ना तर मी अशीच गेली होती. गेली आणि जराशी याची भाजी आणली ना व काय म्हणते तर कुंजऱ्या गिंजऱ्याची भाजी आणली ना. माझ्या वावरात निघते तिकडे माथ्यावर तर ती कुंठे आणली. ते कोळे आणले जराशे भेटले तर असं 2-4 भाज्या आणल्या बाई गेली होती तर. काय करतं म्हटलं आता घरी घरी राहिल्यापेक्षा गेली यायच्या गाडीवरनं घेऊन आली. काऊन तू हो काय घेऊन आली काय? हो काय कुठून घेऊन येऊ मी? कामच तर नाही आहे. कामं असते तर हो का आणला असता पण कामं नाही ना. अहो शांताबाई मी काय म्हणत होती आपण घरीच घरी आहे का नाही म्हटलं. मला नाही गड्या भल्लं बोर होऊन राहिलं घरातल्या घरात. मी म्हटलं आता कुठं जाऊ म्हटलं फिराले पाण्या पावसाचं. झाले नाही पुरं. जिकडे तिकडे गोष्टीच ऐकून राहिलो निऱ्या. इकून गाडी घसरली नसं झालं तसं झालं. कुठं जातं तर मग काय म्हटलं म्हटलं शांताबाईला म्हणतो म्हटलं का शांताबाई आपण चलतं काय बा पार्टी करू. भजे गिजे वडे गिडे काही ना काही बनवू बा. आज आता कुठं होते व एवढा टाइम चालला गेला ना आता होते काय? आता नाही होत बाबा करणं. आणि माहिती आहे काय घरचे सारे कामं पडले आहे. हो तर करते ना तू इसून कामं. तुलाच करावं लागते काय सगळे कामं? मैसून गावात थोडी आहे काही. मैसून गावाला गेली मलाच करावं लागते आता सगळे कामं. हे राहिली म्हणजे नाही राहत मला टेन्शन एवढं.
अहो तर मग कामधंदे करून होते ना, असं म्हणत होते मी. पण आज नाही करू आता. आज नाही करू. उद्या तर मग नागपंचमी आली. उद्या तर आपण तसेच घरी भजे वडे करून खाऊन घेतो. मग कायले आपल्याला करायला लागते पार्टी अलग. अहो शांताबाई, उद्या नाही म्हणून राहिली मी. आज नाही, उद्या नाही. आता ह्या नागपंचमी आली म्हणून, नाही तर उद्या केलं असतं. करू म्हटलं 4-8 दिवसानं. तर करू काय म्हटलं, एक तर भजे करू, नाही तर दुसरं काही करू. दुसरं कायची गडतं गड्या. आपल्याला तर हे चालत नाही बाकीचं तिखट. हा, काही बायाला चालत असं आपल्या ह्याच्यातल्या. पण मी काही खात नाही गड्या, मला चालत नाही. मला नाही चालत शांताबाई. आणि मलाच काय गावातल्या मला नाही वाटत. दोघी तिघीला चालत असेल तर चालत असेल, नाही तर लय पाहिले नाही चालत. पाहू ना आता मग दुसरं काही करू. पण आता उद्याचा सण उद्या गड्या, मग करू. हा ना, तर थांबतो ना, मग करू. अरे म्हणा तसं तर केलं असतं उद्याच. भली बोर होऊन राहिली गड्या मी आता. कुठं जाव, काय करावं, काय समजून नाही राहिलं मला. आता तू इच्छा बुवाला घेऊन जा ना कुठं मग फिरायले. हा, एवढं बोर होते तर चाललं जाऊ नवरा बायकोनं कुठं फिरायले. शांताबाई, माझ्या नवऱ्याची तर गोष्टच नको करू तू. माझ्या नवऱ्या कुठंही फिरायच्या लायक नाहीये. कुठं नेलंय नाही कोण तिकून. तर एवढी कंजूशी करते का उपाशीच आणते आपल्याला. ना काही खाऊ देत ना काही. नेलं ना म्हणते, तिथं दाखवलं ना म्हणते. तुला पाहायचं होतं का खायचं होतं म्हणते. म्हणजे काय मग कुठं फिरायला गेलं तर उपाशीच राहावं लागते काय म्हणा. तसंच आहे मैच्या माणसाचं. कुठं जर फिरायला गेलो ना, ते तिकडे जे भेटलं ते खाऊन घ्या म्हणते. नाही भेटत असेल तर राहू द्या म्हणते. वा वा, बराच माणूस आहे तू इच्छा कंजूस. मग तेच कंजूस आहे बापा. काय करू आता. खाऊ घरात मग खाय प्यायला आणते बरोबर का तिथेही अशी कंजूशी करते. तिथेही कंजूशीच आहे. मी जबरदस्ती घेऊन मागत असतो म्हणून भेटते तरी, नाही तर कंजूशीच करते माहिती माणूस कायच्यात. चाल ना, बस ना, चहा घे पेजो ना. नाही आता चहा नाही पेत मी. उद्या चालशील काय मग वारुडावर पूजा करायला. जाऊ ना, जाऊ उद्या वारुडावर पूजा गिजा करायला. कोण नाही जाऊ. अजून 2-4 जणी आहे बाया, ते येते. आता सगळ्या गावातल्याच येते. मग तू चालशील काय म्हटलं बा. सून नाही घरी तर मग अजून म्हणशील का सून नाही बाई घरी, कशी येऊ, असं नाही म्हटलं पाहिजे बा. नाही बा, ते सून असो का नसो, आपल्याला तर जे करायला लागते ते करावंच लागते. हा शांताबाई, तशी तुला उरकीची आहे बा. चाल ना मग चहा पेजो ना आता. नाही शांताबाई, आता चहा तर पेत नाही मी. आता जातो घरी. मला म्हणे हे लवकर येतो म्हणे, तू घंटाक बऱ्यात वापस आली पाहिजे म्हणे. आम्ही टाइमातही कंजूशी करते काय तुझचा माणूस. साऱ्या गोष्टीतच कंजूशी आहे त्याची. काय बापा, निरा नखा नखात कंजूशी भरली आहे त्या माणसाच्या. कायच्यातही कंजूशी करते. गाडी नेत नाही कुठं, पैदल जाते म्हटलं शांताबाई. वावरातही पैदल जाते. आणि म्हशीचा भारा म्हटलं डोक्यावर आणते, गाडीवर आणत नाही. म्हणते गाडी खराब करू काय म्हणते, त्याला तेल नाही लागत काय म्हणते, त्याच्यापेक्षा पैदलच जातो ना म्हणते. मग कुठं बाहेरगावी जाते तर तिथे पैदलच जाते काय. नाही तवा नाही जात. तवा तर मग म्हणते नाही म्हणते, आपल्याला म्हणते पैसे लागतेच म्हणते तिकीटले. म्हटलं कायले जात जा ना आता पैदल. चल शांताबाई, जातो मी आता घरी. हो जाय. शांती, मी काय म्हणतो, मला 500 रुपये दे बरं. असं तर खायला पाहिजे हो काकू 500 रुपये तुम्हाला. आणि एवढा अर्जंट आला तुम्ही धावपळ करत. हो, अर्जंट करत आहे गड्या. दे बरं, मग सांगतो लागन तर तुले. बरं ठीक आहे, देतो. खायला पाहिजे काकू आता 500 रुपये तुम्हाला अर्जंट. अहो माहिती आहे काय, दुकानात तो मालवाला आला तर त्याच्या 2,500 रुपये झाले. 2,000 होते माझ्याजवळ, ते देऊन दिले बाई मी त्याला. आता त्याला काय म्हटलं, मी पुढचा माल टाकशील तेव्हा घेऊन जाच बाई. तर नाही म्हणते तो, आताच द्या म्हणते. मग मी ते दुकान असं बंद केलं बाई. चाल असंच बंद केलं. आणि एका लहानशा लेकराला सांगून दिलं, इथं थांब म्हटलं बाबू, मी बात येतो म्हटलं शांतीच्या घरून. म्हणून तशी चाली बा मी. त्याला द्या लागते काय काकू. बरं येतो मी, बात येतो 2 मिनिटात घेऊन. लोकांना भरोसाही नाही बिचारे. जराशे रातभरही थांबाले बरे नाही. बरं रोजच येते बरं तो सामान घेऊन, असं नाही काय येत नाही बा म्हणून. मग तू सांग, मी काय त्याचे पैसे देणार नाही होती काय. रोजचाच धंदा आहे ना तो. पण तरी तो म्हणे नाही म्हणे, आजच पाहिजे म्हणे. म्हणून आली मी. म्हटलं आता कोणाला म्हणू गड्या. आता जवळ पडते शांतीचंच घर. चल म्हटलं शांतीलाच म्हणतो, तर दे बाई मला असं आता 500 रुपये. मला माहिती जी जवळ येते पैसा म्हणून. गावातल्या बाकीच्या तरी बाया असून बहाना करन, पण शांती नाही करत. नाही, शांताबाईचं कामच नाही आहे तसं. कोणाची मदत करतच राहते बिचारी. म्हणून तर तिचं नाव घेते साऱ्या गावात. काकू हे घ्या, 1000 रुपये आहे हे. 500 लागन तर 500 घे जा, 1000 लागन तर 1000 घे जा. कायले 1000 आणलो बाई, मला 500च पाहिजे होती. माय त्याला द्या लागते म्हणून होय. घेऊन घ्या ना, ठेवून द्या, लागते, गरज राहते माणसाले. ठीक आहे, मग झालं काम म्हणजे आणून दे झाला कोणतं. हो दे बाई पटकन. मला कोणी आता बोलायला टाइम नाही, तुम्ही थांबली असते घंटाभर. तर काकू घ्या ना लवकर, थांबलाय म्हणतात होतं. जा मग. असं आहे, मला माहित होतं वेळेवर शांतीच काम करते म्हणून मी धावपळ करत तुझ्याच घरी आली पहिले. काकू मी असले तर नाहीच म्हणत नाही ना कायले. चल बाई, जातो मग मी आता. हो काकू जा मग, ठीक आहे. द्यायचे असं त्याला अर्जंट म्हणून आले ते. शांताबाई, तू कोणाची मदत करतो कडे, पण करावंच लागते वरून जोडी अडचणले. तसं कोण मागायला येते कोणाले. आता त्याला गरज होती म्हणून आले त्या मागासाठी, पण कोणी करत नाही शांताबाई. असून नाही म्हणते बाई. हाव म्हटलं दिलंय कोणाला तर आणून देतात ना लोक. हाव शांताबाई, खरंच तुला चांगली आहे. मग सांग ना, करशील काय मग पार्टी. करू ना, आता 2-4 दिवस निघू दे ना मग नागपंचमी झाल्यावर. हा ठीक आहे, मग 2-4 बाया अजून जमा करून ठेवतो मी. अहो बापलेच्या बाया तयारच राहते, साऱ्याच तयार आहे. वेळेवर फक्त आवाज देऊन देऊ, सकाळी त्याला सांगून देऊ, दुपारी करून टाकू. सारे घ्यायचे माणसं जंगलात चालले जाते, मग आपण राहतो घरी बाया. हा शांताबाई, चल जातो मग मी आता घरी.
चहा घे नाही पेली होत होतं तशीच चालली नाही आता चहा नाही पेतला जातो आता घरी बरं बा जाय मग आता लाव ना हो तुमच्या बहिणीला फोन लाव ना काय तिथंच राहतो म्हणते का माझ्या भावाच्या घरी हा जशी काही तेच बहीण होय त्याची गेली तर याचं नाव नाही घेऊन राहिली मस्त मजा करून राहिली माझ्या भावाच्या घरी राहून राहू दे ना आता राहून राहिली तर राहून राहिली तुला कोणती अडचण होऊन राहिली हा इथं आली तर तू तिथं पटत नाही त्याच्यापेक्षा राहू दे तेवढंच तुला गमते तिला गमते अरे तर मलाही जायचं आहे ना माझ्या भावाच्या घरी मी नाही जाईन काय ते आल्याशिवाय कशी जाईन मी मग तिकूनही म्हणत का घर टाकलं आणि इथं आली असं तसं म्हणजे आपल्याला तुझ्या घरी नाही जायची इकडे आली असती सटकन पटकन आपल्या गावाला गेली असती किती दिवस राहते काय मी आता लय दिवस झाले ना आली राहू दे ना तर तुला कोणती अडचण आहे तिथं राहायची हा आणि इथेही राहिली माझी बहीण तर काहून तू तिला जाई म्हणतं हा राहू दे राहीन 4-8 दिवस अजून चालली जाईन येते काय मग ते मग तू तिला कधी म्हणत नाही तोंडानं का या म्हणून काय ये म्हणणार आहे तुमच्या बहिणीला मी हा तुमची बहीण आहेच तेवढी साजरी निरी बोलत राहते मला ना ते मला बोलते ना मी काय लाड करू काय मग तिचा नको करू लाड निदान तिला राहू तर दे तिथं हो राहू तर दे तिथं जसं काही हिच्याच भावाचं घर होय इथंही आपली दाखवते आणि तिथंही दाखवायला चालली हा माझ्याविषयी दिले उलट सारखं पडून ठेवून देईन माझ्या भावजाईले अहो तिच्या अंगात तो गुण नाही आहे हा कधी तिनं सांगितलं काय उलट सारखं काही कोणाला कधी काय हरकत आहे इथं तर करतेच माय गुणगान तिथेही करण अजून अरे उद्या येतेच ते तिचा फोन आला मला येतो म्हणे दादा उद्या म्हणे मी हो सणावाराच्या दिवशी ये म्हणा इथं डोकं दुखाले आमचं अजून अरे ते जाणारच आहे 1-2 दिवसानं हा तिच्या समोर आता काही ती तंबाखू करू नको आल्यावर प्रेमाप्रेमानं खाऊ घालतो तिले नाही तर ते अजून मग तुला माहित आहे कशी उठून उभी होते ते चल मग माझ्या देऊन दे मले अरे बा खाऊन नाका करता आमचं तुझ्या बरोबर तू काय तुझं घरात बसली राहशील पण ना तर आम्हाला लागल ना मग काय कामाला जात जो काय लोकांच्या इकडे घेऊन घ्या ना तिचं नावानं करून काय करता ते हा असं तिला म्हणा प्रेमाप्रेमानं नावानं करून ते म्हणा आणखी करून मी कायले करू माझ्याकडून नाही होत अशी धोकेबाजी मी करत नाही माझ्या बहिणीसोबत काय मी कोणासोबत नाही करत मला नको शिकू हे धंदे तू ते मागन तर मी देऊन दिले सारं पण असं काम नाही करत मी कधी आणि मी बहीणही अशी कधी नाही करत म्हटलं हा ते काही एवढी लहान मनाची नाही आहे तू अशी वागतं ना म्हणून नाही तर ते तुझ्यासाठी जे नाही ते करते म्हटलं हो माहीतच आहे काय करते आणि काय नाही तर माहीतच आहे तुमची बहीण मला तू कुठं चालली आता तयारी गियारी करून घरातले कामं गिमं कर ना का ते आता मीच करू ते ननद आली ते तशीच तू तशीच मी काय केलं आता तुम्हाला मी काही बोलली तरी काय तुम्हाला मी काय तुम्हाला विचारून जायचो का कुठं जायचं असलं तर मला काही कामं नाही आहे की कुठं जायचं आहे काही आहे हा कुठं जायचं असलं तर जाणारच आहे ना हो तर कुठं चालली सांगून तर जाशील ना का तशीच जातं बिना सांगितल्यानं बाबा येईल फोन लावा बरं माझ्या फोनमध्ये बॅलन्स नाही आहे सरलं माझ्याच्यातलं हो लावतो पण तो तर म्हणले वाटते मार्केटात गेला वाटते काही सामान सुमान आणाले हा बाबा भाजीचं आणायला गेले ते त्याला म्हटलं मी गुजरीतच गेले मार्केटात नाही गेले तर त्याला मी थोडंसं भाजीचं सांगत होती अजून आणि मला दवाखान्यात जायचं आहे आज आहे का नाही असं आहे हे तुमच्या बहिणीच्या यानं सारं हे रुपाली राजूट करायला लागली आता तिच्या यानं तिच्या यानं राजूटणी करायला लागली ते तिच्या यानं आली घरी वापस कायले आता हे करतो हाय चांगली तर राहू दे आता दवाखान्यात जाते सून काही काम धंदा आहे तर जातच असते काय करायला लागते आता दवाखान्यात जाऊन काही डॉक्टरनं बोलावलं होतं मग उद्या नागपंचमी येते तर उद्या कायले जाणं होते म्हणून मग आज चालली जातो म्हटलं आणि ते घरचं कोण करण ते सातू बितू बनवून आहे ना दही नाना लागते ना आज सातू नाही पाहिजे का उद्या नागपंचमीसाठी तर ते तुम्ही बनवा ना मला नाही बनवता येत ते तसंही मी घरी बी राहिली तर मी बनवू नाही शकत ना कारण मला बनवताच येत नाही मी अजून बनवलीच नाही काऊन तुझ्या घरी बनवे नाही का तू आई मग आई सगळंच बनवे आणि आताही बनवते फोन करून विचारून घ्या मग यायला काय काय बनवते काय काय नाही तर सगळंच बनवते मग आई हा सातूही बनवते आणि सगळंच बनवते कुठाने भाजून आणते सगळंच करते तू याई बनवते तर मग तुला तर माहीतच पाहिजे सगळं हा पण असं सांग ना काय करता येते बा जीवावर येते करायच्या नाही येत आई मले मग आई करे पण माझ्यासमोर काहीच नाही करे आता मी कॉलेजला जाऊ मग मग आई सगळं दुपारी करून घे हा एवढं माहित आहे मला काय मग भाजून घे मग शक्य पण नाही यासाठी मग आमच्या इथं मग यायच नाही सगळ्या काकू ये आमच्या घरी हा मग सगळ्याजणी जाय सोबत सातू दळून आणण्यासाठी ते यायचं मोठं काम आहे बाई आमच्याकडून होते काय एवढं आमची तर सोयच नाही आहे आई मग तुम्हाला असं थोडी म्हटलं ते मग करे म्हटलं एवढं करे तेवढं करे असं सांगून राहिली मी कारण आमच्या घरी सगळेच सातू आवडे तर मग करे मग मी काय म्हणतो रुपयाचे बाबा ते चण्याची डाळ आणून देजा मला हा ते सातूत टाकाले चण्याची डाळ धनी सोप हे आणून देजा बरं घरचं सरलं आहे सगळं ते आहे नाही आता घरी अरे तर तो गेला गुजरीत तर त्याला कोण नाही सांगितलं ती कोण येत आहे आणलं नसतं काय त्यानं का आता स्पेशल आणायला जाऊ मी आता तिथं हो तर मग लावून द्या ना त्याला फोन लावाने सांगून द्या त्याला घेऊन येतो म्हणा हिचं काम सांगण्यासाठी फोन लावू शकता तुम्ही आणि माझं काम सांगण्यासाठी नाही लावू शकत काय लावतो ना तर तू सांग ना फोन लावा लागते काम आहे म्हणून मी कधी म्हटलं काय फोन लावून नाही देत म्हणून लावा बरं त्याला फोन लावा बरं आई नाही हे सामान सांगितलं म्हणा येऊन जाईन नाही तर तो घरी लावतो ना एवढी कायची गडबडून पडली तुले आताच गेला तो 5 मिनिटं झाले हा गाडीवरच असन त्याचा काय ऍक्सिडेंट करतो काय थांबते पोरग एखाद्या ठिकाणी हा एक फोन लावला मी त्याला आता भुईगर म्हणून फोन लावायला लावतो का त्याला नाही
घरी गडबड कायले पण लावा म्हणतो. हो लावतो थांब शांततेनं ठेव जराशी. अन तुमच्या बहिणीला फोन लावून दे जा, येऊन जाय म्हणा आता. तिने नाही लावत मी फोन घे, तूच लाव फोन. तू लाव ना, बोल ना. तुला कोण अंगाले काटे येते का तुला तिच्यासोबत बोलायला? काय करते ते, तुला वाघ होईल का खाते? वाघापेक्षा काय कमी आहे तुमची बहीण? अंगावर निर्वाच कणच करते. हो तू तर जरा कमीच करतो तिले. बाबा त्याचा फोन आला म्हणजे सांगून देजा जरासं काय, एक दोन भाजीचं सांगून देजा उद्यासाठी. अन आताचं हे सांगून देजा, काय हे आईनं सांगितलंय सामान ते सांगून देजा. हो बेटा सांगतो. हे सांगून देजा ते सांगून देजा. नुसतं कामं सांगायच्या कामाची, दीड शायना वानाची. मला पहिल्यापेक्षा लय शायनी दिसून राहिली आता. तिथून आली माई राहून तेव्हापेक्षा. तिला माहित आहे ना आपल्या सासूनं माफी मागितली आपल्याला, हात जोडले आपल्या समोर, आपण आलो पाहिजे म्हणून. हात जोडतो मी. हे ह्या घरातल्या लोकांची यानं जोडा लागले मला, नाही तर मी जोडतो. आली तर बरं, नाही आली तरी बरं. हा, हे कसं बरं?